हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण IBPSने या महिन्यात ज्या एक्झाम्स कंडक्ट केल्यात त्यातील काही जनरल नॉलेजचे अँड चालू घडामोडीचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. आणि हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या सर्व अपकमिंग एक्झाम्सला तुम्हाला रिपीट होताना दिसतील. त्यामुळे हे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत. ठीक आहे, तर स्टार्ट करूया. भारतीय हवाई दलाने गगनशक्ती हा युद्धसराव कोठे घेतला? जयपूर, पोखरण, जोधपूर की अजमेर? गगनशक्ती हा युद्धसराव कोठे घेतला? तर पोखरण येथे घेण्यात आला. ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणते चक्रीवादळ मे 2024मध्ये बांगलादेशातून भारतात धडकले व नुकसान केले? वायू, रेमाल, फनी, असानी? तर हे चक्रीवादळ होते रेमाल. ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? 36, 35, 34 की यापैकी नाही? किती जिल्हे आहेत? तर 36 जिल्हे. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. मिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रात कोठे आकारास येत आहे? मिहान हा महाप्रकल्प छत्रपती संभाजीनगर, नाशिक, ठाणे की नागपूर? मिहान हा महाप्रकल्प कोठे आकारास येत आहे? तर नागपूर येथे. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. सारथी या महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा गटातील समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासाकरिता काम करणाऱ्या संस्थेचे मुख्य कार्यालय कोठे आहे? सारथी या संस्थेचे मुख्य कार्यालय कोठे आहे? नागपूर, मुंबई, पुणे की कोल्हापूर? तर हे कार्यालय पुणे येथे आहे. ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते? नीलवंत, जयवंत, दमयंती यापैकी नाही? खूप वेळा एक्झामला विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे हा. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? ब्लू मॉर्मॉन. काय येईल? नीलवंत. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा अटल सेतू या पुलाची लांबी किती आहे? अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा अटल सेतूची लांबी तर किती आहे? 21.8 किलोमीटर. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. 21.8 किलोमीटर्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खाशाबा जाधव यांनी 1953 साली कुठल्या ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीत रौप्य पदक मिळवले? मेलबर्न, हेल्सिंकी, रोम, म्युनिच? तर खाशाबा जाधव यांनी 1953मध्ये हेल्सिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीत रौप्य पदक मिळवले. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. हेल्सिंकी. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण किती आमदार आहेत? 284, 288, 290 की 304? महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण किती आमदार आहेत? तर 288 आमदार आहेत ना. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी इतरांपेक्षा वेगळा पर्याय ओळखा. मायक्रोसॉफ्ट एज, गुगल क्रोम, मोझिला फायरफॉक्स, ॲपल iOS? वेगळा पर्याय ऑड मॅन आउट ओळखायचा आहे. काय येईल? तर मायक्रोसॉफ्ट एज वेब ब्राउझर आहे, गुगल क्रोम वेब ब्राउझर, मोझिला फायरफॉक्स वेब ब्राउझर आहे, ॲपल iOS ऑपरेटिंग सिस्टम आहे ना. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. वेगळा पर्याय येईल ॲपल iOS. नेक्स्ट क्वेश्चन. अंगारा F हे अवकाश रॉकेट कोणत्या देशाने विकसित केले? रशिया, युक्रेन, चीन की जपान? अंगारा F हे अवकाश रॉकेट कोणी विकसित केले? तर रशिया. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. अंगारा F रशिया. नेक्स्ट क्वेश्चन. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळापैकी खालीलपैकी कोणते पद परराष्ट्र मंत्री म्हणून काम बघायचे? पंत सुमंत, मंत्री वाकनीस, पंत सचिव की पंत अमात्य? परराष्ट्र मंत्री म्हणून काम बघायचे तर कोण येईल? पंत सुमंत. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण? श्रीमती रश्मी शुक्ला, श्रीमती सुजाता सौनिक, श्रीमती अर्चना त्यागी, श्रीमती आभा शुक्ला? महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण येईल? तर श्रीमती सुजाता सौनिक. ऑप्शन बी. श्रीमती रश्मी शुक्ला कोण आहेत? तर या आहेत महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चतुर्भुज सुरक्षा संवाद मंचाचे खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही? कोणता देश चतुर्भुज सुरक्षा संवाद मंचाचा सदस्य नाही? ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका की फ्रान्स? तर चतुर्भुज सुरक्षा संवादाचे सदस्य कोणते देश आहेत? तर ऑस्ट्रेलिया, इंडिया, USA अँड जपान. सो फ्रान्स येणार नाही. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. फ्रान्स हा देश सदस्य नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? पुरंदर, राजगड, रायगड, सिंहगड? तर पुरंदर येईल. ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र पोलिसांनी नागरिकांना वेगवान मदत मिळावी म्हणून कोणती योजना आणली आहे? डायल 100, डायल 112, डायल 108, डायल 1930?
महाराष्ट्र पोलिसांनी नागरिकांना वेगवान मदत मिळावी म्हणून कोणती योजना आणली आहे? तर डायल 112 ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. हे संत भारुडे व गवळणी करता प्रसिद्ध आहेत. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम. तर भारुडे व गवळणी यांकरता कोणते संत प्रसिद्ध आहेत? तर संत एकनाथ. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. हा सुद्धा क्वेश्चन खूप एक्झामला रिपीट होताना दिसतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे शाहू मिल कधी स्थापन केली? 1904, 1905, 1908, 1906. तर शाहू मिलची स्थापना झाली 1906 साली. ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन. भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? जगदीप धनखड, गोपाल स्वरूप पाठक, अमित शाह, ओम बिर्ला. भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? जगदीप धनखड. ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र भूषण 2024 हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणाला देण्यात आला? अशोक सराफ, डॉक्टर प्रदीप महाजन, आप्पासाहेब धर्माधिकारी, सचिन तेंडुलकर. महाराष्ट्र भूषण 2024 तर कोणाला देण्यात आला? डॉक्टर प्रदीप महाजन. ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. यापैकी कोणता ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला नाही? दी हायकास्ट हिंदू वुमन, दी प्रॉब्लेम ऑफ रुपी, थॉट्स ऑन पाकिस्तान, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला नाही. तर दी हायकास्ट हिंदू वुमन हा कोणाचा ग्रंथ आहे? कोणाचा आहे? तर पंडिता रमाबाई यांनी लिहिलेला ग्रंथ आहे ना, दी हायकास्ट हिंदू वुमन. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला ग्रंथ नाही. ठीक आहे. बाकी दी प्रॉब्लेम ऑफ रुपी, थॉट्स ऑन पाकिस्तान, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथ आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणता वायू हरितगृह प्रभावास ग्रीनहाऊस इफेक्टसाठी कारणीभूत नाही? कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड, आर्गॉन. तर ग्रीनहाऊस इफेक्टसाठी कार्बन डायऑक्साईड रिस्पॉन्सिबल असतो, मिथेन आणि नायट्रस ऑक्साईडसुद्धा रिस्पॉन्सिबल असतो. आर्गॉन येणार नाही. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. जागतिक योग दिन कधी असतो? तर ऑप्शन्स पाहू नका. 21 जूनला असतो ना जागतिक योग दिन. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील मान्सून पावसावर परिणाम करणारा एल निनो कोठे आहे? एल निनो हा एक इफेक्ट आहे. कुठे आहे? अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, प्रशांत महासागर, हिंदी महासागर. तर पॅसिफिक ओशनमध्ये आहे. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. एल निनो प्रशांत महासागर, पॅसिफिक ओशियन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. नागपूर शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? नाग, इरई, नर्मदा की तवा. तर नागपूर शहर नाग नदी. ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी असतो? 22 फेब्रुवारी, 24 फेब्रुवारी, 26 की 28 फेब्रुवारी. तर राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी. ऑप्शन डी. कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? तर डॉक्टर CV रमन. ठीक आहे ना. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी भाताची कोणती जात संकरित नाही? संकरित नसलेली जात इंद्रायणी, जया, हंसा की हिरामोती. तर हिरामोती येईल. ऑप्शन डी. हिरामोती ही जात संकरित नाही. नेक्स्ट क्वेश्चन. अष्टविनायक गणपतींपैकी किती गणपती पुणे जिल्ह्यात आहेत? तर पुणे जिल्ह्यात 5 गणपती आहेत. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. नुकताच पार पडलेल्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत किती संघांनी भाग घेतला? 20, 16, 18 की 12. तर T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दरवर्षी 16 संघ असतात. यावर्षी 20 संघ होते. ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही? तर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल या प्रश्नांमध्ये कोणते पुस्तक कोणी लिहिले नाही असे प्रश्न खूप विचारण्यात आलेले आहेत. तर एक्झाममध्ये या शब्दांवर लक्ष देत जा. कोणी लिहिले नाही. ठीक आहे. तर कोणते पुस्तक स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाही आहे? तर गीता रहस्य कोणी लिहिले? लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. सो ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. काळे पाणी, 6 सोनेरी पाने, जोसेफ मॅझिनी ही सर्व स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुस्तके आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. महाराष्ट्र सरकारने नुकतीच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्रतेसाठी महिलांची वयोमर्यादा काय आहे? तर या योजनेसाठी महिलांची वयोमर्यादा आहे 21 ते 60 वर्षे. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुका 2024 या कितव्या लोकसभेच्या स्थापनेकरिता होत्या? 16व्या, 18व्या, 20व्या की 15व्या? तर या 2024 मधल्या लोकसभा निवडणुका या 18व्या लोकसभेच्या स्थापनेसाठी होत्या. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन.
सी डोम हवाई संरक्षण प्रणाली कोणत्या देशाने विकसित केली आहे? इस्रायल, जर्मनी, भारत की युक्रेन? सी डोम हवाई संरक्षण प्रणाली कोणी विकसित केले? तर इस्रायल. ऑप्शन ए. इस्रायलने 2022 मध्ये ही संरक्षण प्रणाली विकसित केले. नेक्स्ट क्वेश्चन. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केले? आर जी भंडारकर, एम जी रानडे, गोपाळकृष्ण गोखले, आत्माराम पांडुरंग तरखडकर? कोणी केले प्रार्थना समाजाची स्थापना? हा सुद्धा क्वेश्चन खूप वेळा एक्झामला रिपीट होतो. तर आत्माराम पांडुरंग तरखडकर. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. यांनी स्थापना केली ना प्रार्थना समाजाची. नेक्स्ट क्वेश्चन. पेमा खांडू हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? तर ऑप्शन बघायची गरज नाही. पेमा खांडू अरुणाचल प्रदेश ना, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. समृद्धी महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडणार आहे? पुणे नागपूर, नाशिक मुंबई, नाशिक नागपूर, मुंबई नागपूर? तर समृद्धी महामार्ग मुंबई नागपूर. ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन. वाढवण बंदर हे कोणत्या जिल्ह्यात बांधलं जात आहे? रत्नागिरी, रायगड, पालघर की ठाणे? वाढवण बंदर, तर हे बंदर पालघर जिल्ह्यात डहाणू येथे बांधले जात आहे. सो ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. वाढवण बंदर पालघर जिल्हा. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणता मिसाईलचा प्रकार नाही? अग्नी, त्रिशूल, सेतू, आकाश? तर सेतू येईल ना. ऑप्शन सी. सेतू हा मिसाईलचा प्रकार नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या शहराला इंद्रनगरी म्हणून ओळखले जाते? वर्धा, अमरावती, नाशिक की अहमदनगर? तर इंद्रनगरी, अमरावती. ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. प्रभाकर साप्ताहिक कोणी सुरू केले? प्रभाकर साप्ताहिक भाऊ महाजन, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर की आचार्य भावे? तर प्रभाकर साप्ताहिक भाऊ महाजन. ऑप्शन ए. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स आता जुलैमध्ये ज्या एक्झाम्स IBPSने कंडक्ट केल्या त्यातील क्वेश्चन्स आहेत. सो हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या सर्व अपकमिंग एक्झाम्ससाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. वारंवार हेच क्वेश्चन्स एक्झाम्सला रिपीट होताना दिसत आहेत. ठीक आहे. तर या व्हिडिओ तितकंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.